हाय सगळ्याला नमस्कार, शुभ सकाळ। तर या चहा प्यायला हो का आता चहा केलाय बघा। काय करता, लयच वारण तेन कावदान सगळं रात्री लय सुटलं होतं आणि दिवसभर सुटत नाही, संध्याकाळी सुटतं या। तर दिवस सगळा डोळ्यावर चमकतो या, त्याच्यामुळे काहीच कराय नाही आणि इकडून धूर लागतो या। तर कपडे बिपडे झाले, ते कालची होती बरं का ती कपडे, काल काहीच झालं नाही, पाणी नव्हतं त्याच्यामुळे कपडे काय राहिले होते तसंच आंघोळ पुरतं शिकेल। तर मग आज सकाळ सकाळ कपडे ते झाले धुवायचे, हात धुण्याचा तोंड धुण्याचा चहा प्यायलेला ते बिस्किट खाल्लेलं तसंच आहे। इथंही करू नको, सगळं मुंगळा मुंग्याच होते ते। उठ उठ, मिरच्या आण तिथल्या भाजायला, लसूण आण थोडा, जा मी बेसन करते चांगलं हा घट बर। तर चला आता म्हणलं हा रात करते म्हणते त्या भाकरी तुमच्या वाटणीच्या, मी नुसतं कालवून करते चपात्या बर। तर चला आता ते मला काय उरक म्हणते तर सांगते तुम्हाला। तर उद्या का डायरेक्ट बाजार घे, काय बाजारच म्हणते पसारच घेऊन बर। तर आपल्याला आता कुठंतरी काम बघायचंय, कुठनं तरी असं आपल्याला जुगाड लागले कामाचं, म्हणजे कोणाचा तरी फोन आलता, तर ते म्हणले ते आधी खुली ती बघून या जावा, तुम्हाला कसं परवडतंय कसं नाही, काम चांगलं आहे का नाही बघा या। तर मी राधाताई चाललोय बघायला, ह्यांना चला म्हणलं तर ही मला म्हणते तर तुम्हीच या बघून, कसं की लांब ते असतं या, परत लेकरू होती घरी हाय आणि लेकराला न्यायचं म्हणल्यावर लय आपदा होती बघा, परत तिकीट आलं त्याचं लय म्हणजे खाणं आलं फिरणं आलं, घरनं आपण नेलं तरी ती मागतयच, त्यामुळं ती म्हणलं माझं बी जायचंच, मला 500 रुपये लागतात एक जणाला तिकीट, त्यांना गड्यांना फुल असतं या, बायांना अर्ध असतं या, मग तिघाचं चौघाचं तिकीट म्हणलं तर जास्त होईल, त्याच्यामुळं म्हणलं जावा तुमच्या तुम्हीच। बरं म्हणलं जातो, कारण का इथं पण आपल्याला एका दिवस काम लागलं, म्हणलं बरं झालं आता काम लागलंय, तर कशाचं काय झालं ती पण बंद झालं, त्या ड्रायव्हरला परवडनाच म्हणून राहिलं। तर मी इथनं उठतेच तिकडच बसते, जरा ते धूर लागायला लागलाय, आताशी चूल पेटली माझी पण बघा, इथं बसलं म्हणजे जरा येऊ। काय करता, काम धंदा केल्याशिवाय तरी मग घ्यायची, पोटाला काय खाणार, आणि आपलं काम अजून दिवाळीपासून पुढं, दिवाळी झाल्यावर पाऊस तर लागला तर त्या पुढं बी अजून चालतं 15 दिवस, आणि दिवाळीच्या अलीकडे तर काम होत नाही चालू, कारण का पाऊस असतोय दसऱ्यात ते, मग अजून नाही म्हणलं तरी 5 महिने जायचे, तर मग 5 महिने कसं घालवायचं, मग त्याच्यामुळं म्हणजे आपलं आता बघायला चाललंय या काम। तर आज ठरलं तर उद्या पसारा घेऊन जाणारच आहे आम्ही, तर म्हणून आता सगळं काम उरकून घेतलंय, भांडी ती राहिल्यात स्वयंपाक, त्यांच्या पुरते 4 चपात्या करते, म्हणजे आपलं संध्याकाळी उशीर झाला तरी खातेली, आणि दादाला काही नेणार नाही मी, कारण का ऊन हाय आणि कुठं फिरायचं आहे का नाही, त्याच्यामुळं त्याला पण नाही नेणार, त्याचं पण तिकीट वाढतं या। आणि त्यांना म्हणलं चला तुम्ही, तर नको म्हणते ते, त्याच्यामुळं म्हणजे रात्री एक जणा संगत आपलं बोलणं झालंय, पॅसेंजर ना सोलापूर, हा संध्याकाळच्या पॅसेंजर ना, हा स्टेशनवर झोपलं होतं, स्टेशनवर झोपलं होतं, पण सकाळी आलो। 2:30 वाजता गाडी
तर इथलं रेल्वेतलं भाऊजी आहेत ती विचारत होतं की कधी आला रात्री तुम्ही सोलापूरला, झालं का काम ते. तर आम्ही म्हणलं कामासाठी नव्हतं गेलो, याच्यासाठी गेलो ते असं झालंय म्हणून. कारण का त्यांना ती केलं ना जेवायला त्याच्यामुळं. तर बघू लागलं तर काम आहे का नाही, काम लागावंच म्हणजे तेवढंच आपलं. आता अजून झाली शाळा भरल, अजून 10-12 दिवस राहिले तर शाळेचं. दादाला काय मग तिकडं तर काम लागलं तर दादाला टाकेन कुठेतरी शाळेत. कारण का बारकं पण आहे व आईवरला आहे, राहत पण नाही. काय करायचं, गरिबीला काढी लागते या, लेकरांचं पण हाल. आणि ताईचं काही शाळेचं टेन्शन नाही, तर ताईचं शाळेचं झालं या काम. ती काय मोठी आहे, ती हॉस्टेलला कशी पण राहू शकते या. दोघाला कामं असली म्हणजे घर भाडं भागतंय, परत खायला लागतंय, लय काय पण लागते का नाही घरात. तर ह्या गावात काय आमच्या कामच नाही, ते लय काम. गाव आमचं लय बेकार आहेत, काय करायचं. आणि बाहेर देशाला जायचं म्हणलं तरी तसं कुणी हाजरे कमी देते, कुणाला परवडत नाही ड्रायव्हर लोकांना ती. त्याच्यामुळं लय अवघड होतंय. तर तुम्ही सांगितलंच होतं मला की टिपवर ठेवू नको, पडविडेल. तर रात्रीच्या वाऱ्यानं खरंच आम्हाला रातताईनं नशीब तरी बघा की किती भारी आहे. रातताईनं फोन केला आम्हाला 11:30 वाजता. मी तर झोपलीच होती, यांनी उचलला फोन की लय वारा सुटलाय ना, घरी या, काय तिकडं या झोपायला. कारण का इकडं महाग झाड बीड असल्यामुळं त्याची भीती वाटते. सगळं फट त्या ह्याच्यावर पत्र्यावरच आहेत. आणि सकाळ उठून बघतो तर नेमकं मेन दादा तिथं झोपतोय, तिथंच टिप पडली होती. म्हणलं किती भारी नशीब आहे म्हणलं. आता रात्री काय हीच झालं असतं, पडलं असतं तर रक्त विक्तच निघलं असतं बघा. आणि वरनं टिप वाऱ्यानं पाडायची म्हणल्यावर काय साधे आहे का. तर नाही वाईट ठेवायची, आता वर खालीच ठेवत जाईल. तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघू. तर येत नाही काय तुम्ही का? बघून काम बघून या, बघून या तुम्ही, ठरवूनच या सगळं. बोल्या बिल्या बघून मध्ये जाऊन तुम्ही असलं म्हणजे बरं असतंय. मला कशाला वहिनी आहे ती का म्हणा, पण त्यामुळे जाऊन तर आता मग फिरून बघा कुठं परवडतं जाऊ. बर. आणि अजून म्हणते तर उशीर झाला तर तिथंच थांबा. जिथं आपल्याला कॉन्टॅक्ट केले का नाही त्यांनी, ते म्हणले ते काय तुम्हाला काम नाही भेटलं आणि कुठं नाही खोली भेटली तरी, म्हणजे एवढा आपल्या युट्यूबच्या ओळखीनं झालंय बरं का. आपल्याला कमेंट तशी आलती आणि त्यांनी आपलं कॉन्टॅक्ट केलं. तर त्यांचं काय नाव बिव काय मी सांगत नाही, त्यांचं काही करत नाही. तर त्यांनी आपल्याला हे केलं. आणि एका दादानी बी तसं लाईव्हला मी आलते का नाही त्यावेळेस आम्हाला काम बघितलं होतं. पण ते महिन्यावर होतं 25,000 महिना, आणि ती जोडीला. मग महिन्यावर म्हणल्यावर आपल्याला कसं परवडायचं आहे का नाही. आणि ते मोठं डॉक्टर आहे तर वाटतं, ते डॉक्टरच्या शेतात म्हणजे रानात किती 100 एकर जमीन आहे त्यांना. मग त्यांची देखभाल ती, आणि ही एक तारीख भर झाली का त्या पुढच्या 1 तारखेला. मग म्हटलं तिथं काय आपल्याला परवडणार नाही 1 महिना म्हणल्यावर. आणि रात्रीचा आपल्याला फोन आलता तर ती आठवड्याला पगार आहे त्या. तर म्हणलं बरं झालं, कारण का असं म्हणजे कुठलं बी धुणं भांडी असू द्या, कसलं म्हणजे घरकाम असू द्या, कंपनीत असू द्या, कुठलं बी असू द्या, रानातलं असू द्या, कसलं बी, पण आठवड्यावर असले म्हणजे परवडतं या. तर बघू आपण काय होतंय काय नाही. तर द्या तुमची साथ, लागू दे काम म्हणून सांगा कमेंटमध्ये. चाललोय तर ना पडा नको आहे का नाही. तर चला आता, आणि ठेवा लक्ष असंच. बाय.